नमस्कार. नागरिक असणं म्हणजे नक्की काय? हा अधिकार आपल्याला मिळतो कुठून? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो काढून घेतला जाऊ शकतो का? चला, आज भारतीय संविधानाच्या मदतीने नागरिकत्वाच्या याच गुंतागुंतीच्या प्रश्नाचं उत्तर शोधूया. आणि आपलं लक्ष असणार आहे खास करून अनुच्छेद 10 वर, जो आपल्या नागरिकत्वाच्या हक्कांची एक प्रकारे हमी देतो. आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी आपण कुठे जाणार? तर थेट मूळ स्रोताकडे, आपलं भारताचं संविधान. हाच तो ग्रंथ आहे जो ठरवतो की नक्की भारताचा नागरिक कोण आहे आणि त्याचे हक्क काय आहेत. चला, आपण जरा इतिहासात डोकवूया. कल्पना करा, 26 जानेवारी 1950चा दिवस आहे. भारत एक प्रजासत्ताक म्हणून जन्माला येतोय. त्या दिवशी, त्या क्षणी भारताचा नागरिक म्हणून कोणाला ओळखलं गेलं? या एकाच प्रश्नामध्ये खरं तर नागरिकत्वाच्या कायद्याचं मूळ दडलेलं आहे. आजच्या या चर्चेत आपण काय काय पाहणार आहोत? तर आधी नागरिकत्वाची ओळख करून घेऊ, मग संविधानाच्या सुरुवातीला नागरिक कोण होतं ते बघू, त्यानंतर फाळणीमुळे काय नियम आले ते समजून घेऊ, आणि मग येऊ आपल्या मुख्य मुद्द्यावर, अनुच्छेद 10 म्हणजेच हक्कांचं सातत्य, आणि शेवटी संसदेचा अंतिम अधिकार काय आहे यावरही नजर टाकू. तर मग सुरुवात करूया नागरिकत्वाची ओळख करून घेण्यापासून. याचं उत्तर आपल्याला मिळतं संविधानाच्या भाग 2 मध्ये. पाहूया तो काय सांगतो. संविधानाचा भाग 2 म्हणजे अनुच्छेद 5 ते 11 हे फक्त काही कायदेशीर नियम नाहीत, तर एका नव्या देशाची ओळख ठरवणारे शब्द आहेत. आणि एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, हे नियम फक्त त्या एका दिवसासाठी होते, 26 जानेवारी 1950. त्या दिवशी नागरिक कोण हे ठरवण्यासाठी. आणि हो, यामध्ये देशाच्या फाळणीच्या त्या भयंकर गुंतागुंतीचाही खूप खोलवर विचार केलेला दिसतो. मग त्या पहिल्या दिवशी नागरिकत्वाची सगळ्यात पहिली आणि मूळ अट काय होती? याचं उत्तर आपल्याला मिळतं अनुच्छेद 5 मध्ये. अनुच्छेद 5 मधली पहिली आणि सर्वात महत्त्वाची संकल्पना आहे अधिवास, ज्याला इंग्रजीत डोमिसाईल म्हणतात. आता याचा अर्थ फक्त भारतात राहणं इतकं मर्यादित नाही, तर भारतालाच आपलं कायमचं घर मानण्याचा एक पक्का हेतू असणं, याला म्हणतात अधिवास. आता बघा, अनुच्छेद 5 किती सरळ आणि सोपा आहे. अट क्रमांक 1, व्यक्तीचा भारतात अधिवास असायला हवा, आणि त्यासोबत पुढच्या 3 पैकी फक्त कोणतीही एक अट पूर्ण व्हायला हवी. एकतर त्या व्यक्तीचा जन्म भारतात झालेला असावा, किंवा तिच्या आई-वडिलांपैकी कोणातरी एकाचा जन्म भारतात झालेला असावा, किंवा मग संविधान लागू होण्याच्या आधी किमान 5 वर्ष तरी ती व्यक्ती भारतात राहिलेली असावी. झालं. किती सोपं आहे हे. पण गोष्ट इतकी सोपी नव्हती, कारण नागरिकत्वाचा प्रश्न फक्त जन्म आणि वास्तव्यापुरता मर्यादित नव्हता. देशासमोर फाळणीचं एक भावनिक आणि अत्यंत गुंतागुंतीचं आव्हान उभं होतं. आणि या अभूतपूर्व परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी आपल्या संविधानकर्त्यांनी काही विशेष तरतुदी केल्या. अनुच्छेद 6 आणि 7 हे खास स्थलांतरित लोकांसाठीच तयार करण्यात आले होते. अगदी सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर अनुच्छेद 6 ने त्या लोकांना नागरिकत्व दिलं जे पाकिस्तानातून भारतात आले होते, आणि अनुच्छेद 7 नुसार जे भारतातून पाकिस्तानात गेले त्यांचं नागरिकत्व गेलं, पण त्यांच्यासाठी परत येण्याचा एक मार्गही खुला ठेवला होता. किती विचारपूर्वक केलेली ही रचना होती, नाही का? इतकंच नाही, तर अनुच्छेद 8 ने परदेशात राहणाऱ्या भारतीय वंशाच्या लोकांना आपल्याशी जोडलं. आणि अनुच्छेद 9 ने एक खूप महत्त्वाचा नियम घालून दिला, तो म्हणजे दुहेरी नागरिकत्वाला परवानगी नाही. जर कोणी स्वेच्छेने दुसऱ्या देशाचं नागरिकत्व स्वीकारलं तर त्याचं भारतीय नागरिकत्व आपोआप संपेल. चला, तर आता येऊया आपल्या आजच्या चर्चेच्या केंद्रस्थानी, अनुच्छेद 10. हे कलम म्हणजे नागरिकत्वाच्या हक्काला दिलेलं एक घटनात्मक कवच आहे, एक प्रकारची हमी आहे. अनुच्छेद 10ची भाषा खूपच साधी पण अत्यंत प्रभावी आहे. ते स्पष्टपणे म्हणतं की जो कोणी आधीच्या नियमानुसार भारताचा नागरिक ठरला आहे तो नागरिक चालू राहील. हे 2 शब्द आहेत ना, चालू राहील, यातच सगळं सार दडलेलं आहे. पण याचा नेमका अर्थ काय होतो? याचा सरळ अर्थ असा आहे की एकदा का 1950 साली तुमचं नागरिकत्व निश्चित झालं की मग ते कोणाच्या मर्जीनुसार किंवा आपोआप काढून घेतलं जाणार नाही. हे एक आश्वासन आहे. कायदेशीर भाषेत याला कंटिन्युटी क्लॉज असं म्हणतात, म्हणजे सातत्य टिकून ठेवणारी तरतूद. तर मुद्दा असा आहे की अनुच्छेद 10(2) महत्त्वाच्या गोष्टी करतो. एक, तो आधीच्या कलमांनुसार मिळालेल्या नागरिकत्वाला दुजोरा देतो आणि ते कायम राहील असं सांगतो. पण त्याच श्वासात तो एक इशाराही देतो
या सातत्याला एक खूप खूप महत्वाची अट जोडलेली आहे आणि हीच अट आपल्याला नागरिकत्वाच्या अंतिम अधिकाराकडे घेऊन जाते आणि याचा थेट संबंध आहे अनुच्छेद 11शी. ही आहे ती अट जी सगळं चित्रच बदलून टाकते. अनुच्छेद 10ची हमी कायम आहे, पण ती कशाच्या अधीन आहे? तर संसदेद्वारे करण्यात येईल अशा कोणत्याही कायद्याच्या तरतुदींना अधीन राहून. या एका छोट्या वाक्यातच खरी ताकद लपलेली आहे. आणि संसदेला हा अधिकार मिळतो तो थेट अनुच्छेद 11 मधून. हे कलम संसदेला नागरिकत्वाच्या बाबतीत जवळजवळ सर्व शक्तिमान बनवतं. नागरिकत्व कसं मिळवायचं, ते कसं संपवायचं आणि त्यासंबंधीचे इतर सर्व नियम बनवण्याचा अंतिम अधिकार फक्त आणि फक्त संसदेला आहे. हे नातं अगदी असं आहे. अनुच्छेद 10 नागरिकत्वाला संरक्षण देतं, पण त्या संरक्षणाची चावी अनुच्छेद 11 द्वारे संसदेच्या हातात दिली आहे. म्हणजे एकीकडे हमी आहे, तर दुसरीकडे त्या हमीचे नियम ठरवण्याचा अधिकारही आहे. तर आजच्या चर्चेचा सार काय? संविधानाने 1950 मध्ये नागरिकत्वाची पायाभरणी केली. अनुच्छेद 10ने त्या पायावर संरक्षणाची एक भक्कम भिंत बांधली. पण अनुच्छेद 11ने त्या भिंतीत भविष्यासाठी कायदा करण्याचा एक दरवाजाही ठेवला आणि त्याची चावी दिली संसदेच्या हातात. मग ह्या सगळ्याच्या शेवटी एक मूळ प्रश्न तसाच उरतो. अनुच्छेद 10ची हमी आणि अनुच्छेद 11चा अधिकार यांचा अर्थ असा होतो का की जे नागरिकत्व आपल्याला थेट संविधानाने दिलं आहे ते संसद कायद्याच्या माध्यमातून बदलू शकते किंवा काढूनही घेऊ शकते? याच मोठ्या प्रश्नाचं उत्तर आणि नागरिकत्व कायद्याचा इथून पुढचा प्रवास आपण पाहणार आहोत पुढच्या भागात. तोपर्यंत विचार करत रहा. नमस्कार.